पाठ 21 मराठी शुद्धलेखनाचे नियम। भाषा कोणतीही असो ती नियमाने साचेबद्ध असते। प्रत्येक भाषेला शुद्धलेखनाचे ठराविक नियम असतात। मराठी भाषेतही शुद्धलेखनाचे काही ठराविक नियम आहेत, ते पुढील प्रमाणे। 1. मराठी भाषेत अकारांत शब्दांच्या पूर्वीचे अक्षर म्हणजेच शेवटून दुसऱ्या अक्षरात इकार व इकार दीर्घ असतात। उदा. गरीब, बहीण, वडील, ऊस, सून, मूल। 2. शब्दांचे उपांत अक्षरी असेल तर सामान्य रूपात ईच्या जागी येतो। उदा. फाईल, फायली। 3. मराठी शब्दांतील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर उपांत इकार व उकार स्व असतो। उदा. सुरी, दुधी, वकिली, महिना। 4. मराठी भाषेत काही शब्द हे ठराविक पद्धतीनेच लिहिले जातात। उदा. आणि, परंतु, प्रति, अन। 5. शब्दांचे उपांत अक्षर उ असेल तर सामान्य रूपात उच्या जागी व येतो। उदा. पाऊस, पावसात। अशुद्ध शब्द। शुद्ध शब्द। 1. गाणी, गाणी। 2. पक्षी, पक्षी। 3. फुले, फुले। 4. शिपाई, शिपाई। 5. चांदणे, चांदणे। 6. विहीर, विहीर। 7. सिंह, सिंह। 8. वैज्ञानिक, वैज्ञानिक। 9. जीवन, जीवन। 10. शारीरिक, शारीरिक। 11. भाकरी, भाकरी। 12. हिमालय, हिमालय। 13. शीर्षक, शीर्षक। 14. मैत्री, मैत्री। 15. इतिहास, इतिहास। 16. हळूहळू, हळूहळू। 17. दिशा, दिशा। 18. गर्दी, गर्दी। 19. परीक्षा, परीक्षा। 20. पवित्र, पवित्र।